वाटतं, की अजून पण अंगावर काटा येतो, डोळ्यात पाणी येतं. म्हणजे खेळता-खेळता अशा काही घटना घडून जातात, की तो कायम मनामध्ये कोरून जातात. शेजारच्या गावामध्ये फुगलेली वरती आढळलेली त्यांना सापडली. कपड्यात होती, पण केसाच्या झिंज्या झालेल्या, केस सगळे असे विचित्र झालेले, वसा मात्र खोचलेला आणि मला ते आवाज देती, की "तू ये, तू कुठं चालली? ये आपल्याला अजून खेळायचंय, पोहायला जायचंय, खेळायला जायचंय, पोहायला जायचंय." आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत, ते Google फॉर्मच्या मार्फतच आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार मॅम, नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव सुनीता राजेंद्र पवार. बरं, राहिलं कुठे तुम्ही? मी सध्या पुण्यात राहते. बरं आणि मूळ गाव? मूळ गाव माझं पंढरपूर आहे, पण माझ्या मामाचं गाव मानकेश्वर आहे. बार्शी जिल्ह्यात येतं, सोलापूर बार्शी जिल्ह्यात येतं ते. तर तिथलीच हे माझी बालमैत्रिणीची अ, कहाणी आहे. बरं आणि सध्या काय करता तुम्ही? सध्या मी हाउसवाईफ आहे. बरं. काय कसे-कसे अनुभव घडले आणि जे तुमच्या बालमित्रांसोबत जे तुमचा अनुभव घडला, तो काय अनुभव होता? तो आम्ही लहानपणीचा आहे. अ, लहानपणी आमची आई आम्हाला आजोळी पाठवायची. आठवडे बाजार, आठवडे बाजार, मामाची शेतीवाडी, आजीचे लाड ह्याकरता नवीन कपडे-चोपडं तिकडं वर्षातून गावात एकदा तिकडं. वर्षातून 2-2 महिने महिना 2 महिने तरी आम्ही हट्ट करून गावाला मामाच्या जायचोच. ती बैलगाडीतला रपाटा, हां. घोड्यावरचं फिरणं, ऊसाच्या चोयत्यात जाऊन ऊस काढून खाणं, हं. ऊस काढून खाणं, तोडून खाणं, बोरं, चिंचा, आवळं फिरणं सगळं दुपारचं बाहेरचं. हां, हे आम्ही नुसतं शेतात तासनतास उंडारायचो. तासनतास उंडारणं म्हणजे आम्ही सकाळी नुसतं दूध पिऊन जे बाहेर पडलेलो. तू कुणाच्या शेतात जा, आवळे तोड, कुणाच्या शेतात जा, बोरं तोड, आंबे. आंबे तोड. आंबे तर आंब्याच्या दिवसातच जायचो. तर मुबलक तिकडचा रानमेवा खायचो. कारण ह्या सगळ्या गोष्टी काही शहरामध्ये तर मिळायच्याच नाही आणि मिळायचे तर दमडी कोणाकडे होती. घराचे तर आमच्या खायचे वाद्य होते आणि मामाच्या गावाला जायचं म्हणजे सगळ्यात पहिलं आमची हाव म्हणजे खायची. हं. कारण मामीच्या तिकडे गावात आजीचा गाईचा गोठा, शेळ्यांचा वेगळा गोठा. हं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसती खायची रेलचेल असायची. गावाचं नाव काढलं की नुसतं तोंडाला पाणी सुटायचं. गावरान मेवडा, 10 पहिल्या धारेचं धरुष्ण दूध, हं. आणि त्यात पितळीमधल्या वरण भातची कुस्करून खाणं हे शहरामध्ये काय मिळायचं नाही. खाण्याचे इतके लाड असायचे की गावाचं नाव सुटलं की गावातून पाय निघायचं नाही. आजी पण आमचे भरपूर लाड करायची. बालमित्रांचा नुसता मेळाच असायचा. आम्ही एकमेकांची वाट बघायचो आणि आम्हाला काही नुसतं खायचं बालपण म्हणजे काय असतं? खायचं आणि उंडारायचं. हं. हां, तेवढ्या आज्या आम्हाला आमच्यावर धाक दाखवायचे. ते त्यांचं कर्तव्य असायचं की त्यांची जपणूक पोरांना धाक दाखवत जपणूक करणं, हे त्यांचं कामच असायचं. त्यामुळे त्यांचा मात्र धाक असायचा. मग आम्ही कधी चिंचेच्या झाडाखाली खेळायला जा. चिंचा पाडून खा, ते त्याचं गोल, 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 गोल खेळा. हं. मग कधी आंब्याच्या बागेत जा. तिथंही तिथंही दिवसभर आम्ही त्या आंब्याच्या झाडावर चढून एका खाली आंबे टाकायचो. शेतकरी म्हणजे आला आंबेवाला की तात्पुरतं पळून जायचो. परत दुसऱ्या झाडाखाली लपून-लपून ते जायची वाट बघायचो, की परत तिथेच जायचो. मुबलक आंबे खाल्ल्याशिवाय यायचोच नाही. एखाद्या वेळेस पकडायचे आम्हाला घरी पण धरून आणायचे, की बघा एवढे-एवढे आंबे खाल्ले, एवढं-एवढं नुकसान पोरांनी केलं. तर मित्र असायचे गावकरी तर यायचे सांभाळून, "जाऊ दे रे बाबा, खाल्लं लेकरांनी, तुझी लेकरं आहेत, ये घे गुळाची ढेप आपल्याकडून पण तुझी चल तुझ्या पोरांना घेऊन जा." असे समेट ते धरून आणायचे आपापसामध्ये. त्या काळी काय आहे, सगळं चालायचं. तुमची पोरं म्हणजे आमची पोरं. हो. आताचं असं नाही, की दार तुम्ही बंद करा, कोण तुम्ही शेजारी पण आपण ओळखू. त्यावेळेस माणुसकी भरपूर होती. माणुसकी भरपूर होती. तर असंच दर वर्षातून आम्ही 2-2 महिने, महिना-महिना ह्याच खाण्याच्या लालचे पोटी.
मामा नवीन कापड चोपडं घ्यायचा. मामीला सांगायचा, पोरांना हे आवडतंय करून घाल, ते आवडतंय करून घाल. गावाच्या जत्रामध्ये तर मुबलक असायचे ते लाल लाल रेवडी, गुडदाणी, त्या तिकडचं ते माहीम हलवा, हां. भरपूर मुबलक म्हणजे खाण्याचं नुसती चंगळ. आता सुद्धा तोंडाला पाणी. आठवलं तरी पण आता पण डोळ्यासमोर तो गाव आठवला हं, की असं वाटतं आमची लेकरं घेऊन तो काळ आता त्यांना अनुभवणं दुर्मिळ. आता पण असं वाटतं की ते परत आम्हाला अनुभवायला मिळालं पाहिजे. हं. पण आता होऊ शकत नाही. ते आमचं भाग्य होतं की आम्हाला ते सगळं अनुभवायला मिळालं. तर त्या काळात मग ते सगळं चांगलं चांगलं असताना म्हणतात ना काहीतरी घडून जातं. ते आत्तापर्यंत मनामध्ये डाग माणसाच्या राहून जातं की अजून पण अंगावर काटा येतो, डोळ्यात पाणी येतं. म्हणजे खेळता खेळता अशा काय घटना घडून जातात की तो कायम मनामध्ये कोरून जातात. असं त्या खेळता खेळता बालमैत्रिणी आम्ही गावातल्या. आजी म्हणते ना की इकडे जाऊ नका म्हणजे आम्ही तिथेच जाणार. हं. तर असंच आम्ही खेळत होतो. उसाच्या पाडात खेळून झालं. नंतर आंब्यात पाडून झाले. मग काय आता काय खेळायचं? हा चला चिंचेच्या झाडाखाली खेळू. तिथं खेळून झालं. आता काय झालं तर मग हा चला पोहायलाच जाऊ. मग झालं असं की पोहायला गेलो आम्ही. दुपार कधी झाली, दुपारी पोहायला जे उतरलो संध्याकाळ कधी झाली कळेना. संध्याकाळी मग सगळ्यांना कावळे ओरडायला लागले. कोणाला पोहायची हौस तर ते आम्हाला दुर्मिळ शहरातल्या पोरांनी गेलेला. आम्ही बसलो खेळत. पण पोरं दांडगी, गावातली पोरं खाण्यास दांडगी. त्यांना दर अर्ध्या तासाला भुका लागायच्या. खाऊन आलो, मुतून आलो, हागून आलो असं त्यांचं एक गेला की दुसरा आला, एक गेला की दुसरं हे चालूच राहायचं. त्यातली आमची सुलू, आम्ही तिला सुलू म्हणायचो. तिचं नाव सुलभा. तिला सुलू म्हणायचो. गावातलीच आमच्या शेजारच्याच वाड्यातली पोरगी आम्ही. असं सगळी बालमित्र मैत्रिणी खेळायला जायचो. ती पोहता पोहता बाहेर आली आणि जाऊन येते म्हणाली. घरला जाऊन येते म्हणाली. आम्हाला वाटलं ती हागायला मुतायला गेली असेल. म्हणून जी गेली तर परत ती दुसरीकडे जाऊन तो असतो की नाही, काय म्हणतात बघा त्याला, विहीर आपल्या देवळी का अशी म्हणतात बघा, दगडाच्या चबुतऱ्या असतात नदीच्या कडेला. हां, हां. ती बाई पोरगी प्रकाराचा खोचला आणि त्याच्यावरून आम्हाला तिकडून आवाज हाळी हाळी, त्याकडे हाळी म्हणायचे. हाळी देऊन अगं ए बघा आहे का तुमच्यात हिंमत डेअरिंग, मी इथून उडी मारणार म्हणे. बाप! आम्ही त्याच्यातली आमची नव्हती डेअरिंग, पण ती पट्टीची तिथून रोज उड्या मारणारी. बरं ती नदीचं पात्र हे काठोकाठ भरलेलं, म्हणजे ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत भरलेलं. आणि ते नितळ पाणी, निळं पाणी. त्याच्यामध्ये ते आम्ही कौतुकाने बघत बसलो, ही कशी उड्या मारते, कशी उड्या मारते. बरं तिच्या झाल्या ना खाली उडी मारणार, खाली येणार, पोहत 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 अर्ध्यापर्यंत जाणार. परत सुळले मारून परत आम्ही बघायचो की ही खाली गेली तर गेली कुठं, सुळले मारून परत काठावर. आणि तिकडून जाऊन आम्हाला ते वाकडून दाखवायचे की बघा मी कशी म्हणजे पट्टीची पोहणार आहे. तर आम्हाला पण कौतुक वाटायचं, वा 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 असं करायचं. असं झाल्यावर आम्ही बालसुलभ किती बघणार ना. मग 10 मिनिटं झालं, जाऊन द्या तिचा खेळ, आपलं पोहायचं राहून झालं, चला आपण पोहू. म्हणून आम्ही आमच्या पोहण्याच्या नादात आम्ही गेलो. नंतर 10 मिनिटांनी लक्षात आली सुलू गेली कुठं. सुलू गेली, अरे हिचं पोहण्याचं झालं नाही का अजून पाण्यात, त्याचं आता मात्र तिथं ती काही दिसेना. असं मग आम्ही विचारलं, ही गेली कुठं सुलू, काही दिसत नाही. बघितलं तर ही आम्हाला वाटलं जाऊन दे भूक लागली असेल. गावाकडच्या पोरांना कसं दर 10 मिनिटाला चाना चुना खायला लागतो, हे खायचं राहिलं. मग तर आम्हाला वाटलं गेली असेल, तर टारमाळ्या घेऊन शेतात गेली असेल, नाहीतर आजीकडे जाऊन काहीतरी खाऊन परत येईल. आम्ही आमचं पोहतच राहिलो. असं संध्याकाळच्या 6-7 वाजता सगळे आमच्या बोलवायला आले की चला आता आपापल्या घरी चला म्हणून अंधार पडायची वेळ झाली. दिवे लागणीची वेळ झाली. आमची आजी तर हातात दंडूकच घेऊन आली, आता व्हा बाहेर, व्हा बाहेर, काय पोहायची वेळ आहे का म्हणून व्हा बाहेर. आम्ही आपले कपडे घालून वाड्याकडे पळालो. तिचा विसरच पडला ना आम्हाला, सुलूचा विसरच पडला आम्हाला. आमच्या घरी आलो, कापडे बिपडे बदलले, आजी दिदीला मेवा खात बसलो. खाऊन पिऊन झाल्यावर आले की सुलूचे घरचे, "सूल तुमच्या घरी आव, आजी पाठवा की सुलू की काही दिवसभर इकडेच ठेवून घेता का?" आम्ही म्हणलं, "नाही आजी, सुलू तर संध्याकाळी आमचं पोहायच्या आधीच निघून गेली." मग घरला पोचलीच नाही, गेली कुठं सुलू. म्हणून म्हणलं असेल. मग त्यांना वाटलं आता शेजारी मावश्या, काक्या, आत्या, चुलते एकाच वाड्यामध्ये अख्खं कुटुंब राहायचं, त्या काळी असेल.
तर पूर्वीची काय, पूर्वीची लेकरं इकडं नाही ह्याच्या टोपल्यात काय खायला नाही तर दुसऱ्याचं टोपलं ढुंढाळतात. तिकडं नाही तर तिसऱ्याचं, इथं नाही तर तिथं. कुठं ना कुठं चरतात, कुणी कुणाला नावं ठेवत नाही. आपली सगळी लेकरं म्हणून शेजारचं पण मनसोक्त खाऊन जातात तरी अजून वाढतात. पण असं टोकात-बिकत असल्या त्याच्यासारखी पद्धत नसते. कुठेतरी चरत असेल, काहीतरी खेळत असेल म्हणून दुर्लक्ष. तासभर मग म्हणाले, "नाही आता झालं." कुणाच्या घरी कसे सापडेल, "जा रे तिकडे शोधून या, जा रे इकडे शोधून या." असं करता-करता 7:00-7:30 झाले की आमची आजी आम्हाला दमटून गेली. रामरक्षा म्हणाल देवळामध्ये. देवळात पण आमचा आईचा लोप. तिथं सुद्धा चणे, फुटाणे देतात ना करतात. पुजारी. कारण सगळे पुजारी सगळी लोकं आणतात प्रसाद थोडा. नारळ आणतं, कुणी खडीसाखर आणतं, कुणी चणे, फुटाणे आणतात. ते सगळे मुठ-मुठ हातात. तिथं पण आमचा वचा हावराटासारखा पाहिजे, पाहिजे. ती खाण्याची हौस मिटते म्हणून देवाचं कमी पण खायचं जास्ती लोभ. हे सगळं झाल्यावर 8 वाजता घरी आले तरी सुलूचा काही पत्ता नाही. मग मात्र सगळे हादरले, की गेली तर गेली कुठं सुलू. मग मात्र सगळे माणूस शोधायला लागले, की रानात शेतात कुठे गेलीत का? इकडे कुठे गेली का? तिकडे कुठे गेली का? कुणा अख्खं घराचे सगळा वाडाही वस्ती शोधून झाली. सुलूचा काय पत्ता. मग मात्र सगळे कंदील-बिंदील घेऊन रानात-बिनात, शेतात-बितात सगळीकडे बघायला लागले. अख्खी गावाची सगळीच्या सगळी गडी माणसं, आजी, मामी, मी सगळे शोधत बसले. सुलू काही सापडेना. बरं योगायोगाने असं झालतं 4 दिवस आठवडे बाजार होता. अजूनही आणि हा शेवटचा दिवस होता. ज्या दिवशी ती आमची सुलू गायब झाली, तो शेवटचा दिवस होता. तर सगळ्यांचं असं मत झालं, की त्या काळी लोकं गावागावची यायची तर पोरं उचलून न्यायची. पोरं उचलून न्यायची. सगळ्यांचं असं समज झाला, की हिला गावाचं ट्रक भरलेला त्या गावाच्या सगळ्या आठवड्या बाजारात पोरीला उचलून-बिचलून नेली का काय कोणी? चोरट्या भामट्याने उचलून-बिचलून नेली का काय कोणी? म्हणून ट्रक घेऊन त्या गावाच्या पाटलाकडे गेले, की आम्हाला ते गाडी गेलेली, त्याचा आम्हाला शोध घ्यायचा. फाट्यावर, नाक्यावर गाडी आलवली. लोकं बुलेट-बिलेट त्या काळी बुलेट असायचे. दंडकं-बिंडकं घेऊन बुलेट-बिलेट घेऊन गेली. गाडी अडवली. सगळे कोंबड्याचं ते असतं ना कुऱ्हाड, ते उचकुटून बघितलं. सगळी गाठोडी उचकुटून बघितली. अख्खं सगळं टप्पं-बिप्पं सगळं बघून झालं. सुलू काय सापडली नाही. सुलू गेली तर कुठे गेली? त्या काळी काय असं नव्हतं, की ह्याच्यातून तिकडे ट्रान्सफर केली, हां. आपला मोबाईल पळवतात, तसलं काही नव्हतं. गेली तर कुठं गेली? सगळे नाराज मुद्रिणी नाराज ह्याच्यातमध्ये दुःखी अवतारामध्ये आले. त्यांच्या घरची अवस्था लय बेकार होती, की पोरीची जात शेवटी गेली कुठे? शोधलं रात्री सगळ्यांचे घरं हे झालेली, दुःखी झालेली, की पोरगी अजूनही 10 वाजले तरी सापडली नाही. कोणाच्याच घरी आलेली नाही. आणि मग सकाळी पोलीस पाटलाला गावच्या पाटलांनी दौंडी दिली, की आमच्या गावातली पोरगी हरवली म्हणून. मग नदीचं विहिरीमध्ये पोहणारे उतरले, जिथून ती उडी मारत होती का, त्याच्या शेजारी ती मधोमध हे असते ना, भोवरा. तिथे पडली का काय? कारण आम्ही म्हणलं आम्हाला शेवटी ती तिथं दिसली. तिथून आम्हाला ती पोहून दाखवत होती. कारण आम्हाला चापट्या मारून विचारलं, "नेमकी सांगा, कुठं पोरगी शेवटी कशी बघितली?" तर म्हणलं, "तिथून ती आम्हाला कसं पोहत होती दाखवत होती." शेवटचं तिथं बघितली. मग आम्हाला वाटलं खायला घरी गेली. मग त्याच्यानंतर काय आम्हाला दिसली नाही. मग सगळ्या बावड्यांमध्ये म्हणजे पट्टीचे पोरं होती, सगळ्यांनी तिकडं बघितलं, नाही सापडली. अख्खं शेत-बितं धुंडून काढली. तिथं नाही सापडली. कुठंच अख्ख्या गावामध्ये पोरगी सुलू काय आमची सापडली नाही. दुसऱ्या दिवशी पाण्यात उतरले सगळे, म्हणजे नदीत उतरले. कारण आमचं तिथं आणि इथेच शेवटचं होतं. ते सगळे पोहायला नदीत उतरले. रात्री उशिरा पण काय उतरले नाही सापडले. दुसऱ्या दिवशी सुलू आमची शेजारच्या गावामध्ये फुगलेली, वरती आढळलेली त्यांना सापडली. शेजारच्या गावाकडून दौंडी आली, की तुमच्या शेजारच्या गावातली मुलगी, इकडे एक मुलगी पडलेली आहे आणि तुम्ही ओळख पटवा. तिकडे आठवड्या बाजारातली लोक ही तर आमची ही शेजारच्या गावातली सुलू सगळ्यांनी ओळखल्यावर मग सगळ्यांना ती सापडली, पण ही असं गेलेली होती, म्हणजे मेलेली होती ती. फुगून वरती आले म्हणजे जीवातच जीव नव्हता. आणि मग आम्हाला हे कळून दिलं नाही, कारण घाबरलं. हे मोठ्यातल्या गोष्टी आम्हाला वाड्याच्या बाहेर पडायचं नाही. एक एक गायब झाली, कुणी काही चोरणारा आला का काय म्हणून आम्हाला काय वाड्याच्या बाहेर पडू दिलं नाही. आमच्या ध्यानीमनीच नाही, की नेमकं काय घडतंय. कारण आम्हाला दापटून ठेवलं वाड्यामध्ये, आता बाहेर पडायचं नाही. एक पोरगी गायब झाली,
पळवणारी टोळी आली का काय. कारण त्यावेळी मुंबई पुण्याला पोरे पळवून नेऊन विकायचे. हो. पण सापडली म्हणल्यावर तो विषय संपला. मग तिची मूठमाती केली शेतात गावात वगैरे. 2-4 दिवसात आम्हाला दुपटून ठेवलं आणि मग आमचं असं मन झालं की आजी काय आम्हाला बाहेर पाठविना, मामा काय आम्हाला बाहेर पाठविना आणि खेळायचे पोरं वाट बघतात तर आम्हाला जाता येईना. खायला घरातल्या घरात घालतात पण सगळ्यांचे चेहरे लटकलेले दुःखी, रागू रागू घरी बसवायला लागले. आम्हाला काय हे कळेना, आम्हाला कोणी सांगेना. मग आम्हाला पण जायची. मी म्हणलं, "नाही आता आम्हाला आमच्या आईकडे जायचंय, आईकडे जायचंय, आईकडे जायचंय." मामाने कशी तरी आम्हाला कापडं-चोपडं आणली, आमची गाठोडी बांधली. जाऊ दे बाबा आपल्याकडे आल्यावर ह्या लेकरांचं काय असं काय व्हायला नको. ज्याची पोरं त्यांच्या ताब्यात गेलेली बरी. मामा आम्हाला एसटीत बसवला. मामाचा एक पोरगा मोठा आमच्याबरोबर बसला. आम्हाला पुण्याकडे धाडलं. पण झालं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मामाच्याकडे आम्ही राहिलो. कारण याचा दुसरा मामा आमचा बार्शीत राहायचा. तिथे आम्ही राहिलो. म्हणलं आम्हाला तिथं पण आमची हाऊ. मग जाऊ दे इथून तरी बाहेर पडली त्या मामाच्या ताब्यात गेली. त्या मामाला काय इकडं काय झालं आम्हाला माहीत नव्हतं मामाला त्या. ती हाऊ म्हणून मामा पण आम्हाला त्या मामाकडे जायचं. कारण ह्या मामाकडचं सगळं मिळून झालं. खायचं गाठुडं, कपडे-चोपडे. आईने आम्हाला बजावून पाठवलं होतं की येताना हट्ट करा की ह्या मामाकडे पण आम्हाला थांबायचं आहे 2 दिवस. मग आम्ही त्या मामाकडे पण थांबलो. तिथं पण बाजार. तिथं तर मोठं शहरच आहे. तिथं पण खायची, प्यायची सगळं. तिथं पण आम्ही 4 दिवस राहिलो. 4 दिवस त्यांनी पण खायची, प्यायची सगळी हौस पुरवली. चपला, बूट. आम्ही तिथं पण त्या मामा श्रीमंत. शहरात त्याची खानावळ असायची मटणा-बिटणं, मटणाची ती. मग तिथं पण खायची संगं. मग त्यांनी चपला घेऊन दे, मामा हे घेऊन दे, मामा ते घेऊन घे. त्याच्याकडून पण त्यांनी पण लाडाने सगळं घेतलं. झालं असं की खेळताना मग आम्हाला रात्रीच्या पहाटे आम्ही पोचायला पाहिजे पुणे शहरात. म्हणून आम्हाला एसटीत बसवलं. एसटीत बसवलं आणि मला मला आम्हाला बालसुलभ तिथं पण आमची हाऊ. आम्हाला खिडकीचीच जागा पाहिजे, आम्हाला खिडकीचीच जागा पाहिजे. बसमध्ये बसलो. बस सुरू झाली. रात्री किर्रान रात्रीची अशी रात्री असंसाठी बसवतात की 12ची बस पहाटे सकाळी पुण्यात पोचते. सकाळी स्वारगेटला म्हणजे आमची मंडळी घ्यायला येते. निम्म्या रात्रीची काही येऊ शकत नाही. म्हणून आम्हाला बसवलं. 20 पार झाली. चिंचेच्या झाडाखाली सुलू दिसली. बापरे! कोणाला? मला दिसली ना माझी बालमैत्रीण. आणि ती मला आवाज देते. म्हणजे खोचाव हे केलेला त्याच कपड्यामध्ये होती ती. ज्या ह्याच्यात उडी मारून पोहत होती का त्याच कपड्यात होती. पण केसाच्या झिंज्या झालेल्या, केस सगळे असे विचित्र झालेले, वचा मात्र खोचलेला. आणि मला ते आवाज देते की तू ये, तू कुठं चालली, ये आपल्याला अजून खेळायचंय, पोहायला जायचंय, खेळायला जायचंय, पोहायला जायचंय. आणि आम्हाला सोडायला मामाला म्हणते मी त्यालाच त्याच्या कानावर बसलेलं. परत आम्हाला न्यायला तिकडचे आजी आलेले. तिने मी म्हणलं असं असं आहे. सुलू मला बोलवती, खेळायला बोलवती. कुठं? ती काय तिथं झाडाखाली उभी. अगं थांबा मला उतरायचंय तिच्याशी बोलायचंय, बोलून मी येते. आजीने बघितलं कुठे सुलू. मी म्हणलं ती काय समोरती मला बोलवती. तिने मला घेतलं पदराखाली घातलं, पाठीवर मारलं. सुलू मी म्हणलं अगं थांब मला का मारते, मला बोलू दे तिच्याशी, माझी बालमैत्रिणी. सुलू मला ती बोलवती ना आजी काय मला जाऊ देईना. आणि गाडी तर काय अजून हे झालेली नव्हती, भरली नव्हती. आणि सुलू मला चिंचेचं झाडाकडून मी तिला म्हणते अगं अंधारात का उभीस, ये ना जवळ येऊन बोल माझ्याशी. आणि आजी तिकडे बघते. मी कुठं सुलू. ती म्हणलं ती काय ती झाडाखाली उभा राहिली तिथं, त्या पारा असते की नाही त्या पाऱ्यावरून उंचावून मला ती आवाज देते की तू ये, जाऊ नको, तू ये मला भेट. आणि मला जायचंय ना आजी काय मला जाऊ दे ना. पाठीत दणके मारू तिथेच बसवायची. आणि मला पालतं पाडून अंगावर असं हे झाकत होते की तू बघू नको. आणि मला कुठे माहिती ती मेली, पण आजीला माहिती ना ती मेली. आणि ती तिकडे आली रूपात, ती भिवूत पिशाच चढून आली. आणि माझ्या मग अंगावर काटा आला. आत्ता सुद्धा माझ्या अंगावर असा काटा येतोय तिला बघूनच. म्हणजे डोळे बाहेर आलेले, पोट फुगलेलं, अंगावर असं हे केलेलं, खोचा उचलला. आणि असं विचित्र ह्याच्यामध्ये ती मला दिसती, ती मला बोलवती आणि मला जाऊ देत नाही आजी. अशी सगळी घटना घडलेली. आणि ती मी गाडी सुरू झाली, गाडी भरली, टन बसवायला वाजवते. ही कोचा धरून मग आमच्या गाडी मागे पळती. आम्ही आजीला म्हणते अगं तू असं का करते, ती पळती, तिला मला भेटू दे तिला बोलायचंय. आजी मला धमतून पाठीत धपका मारून दाबून धरले. तिला काही भेटू पण दिलं नाही. मी रडत गेले झोपून. सकाळी पुण्यामध्ये पोचले. दरदरून घाम आलेला, म्हणजे दरदरून ताप आलेला मला. गाडीतून मला बापाने माझ्या खांद्यावर घेऊन
खांद्यावर घेऊन खाली उतरवलं. घरी नेलं तर अंगाचं मुटकुळं करून पडले होते मी. पूर्ण अंग लाल झालेलं, तापाने फणफणलेले. शुद्धच नव्हती, कसलीच शुद्ध नव्हती मला. कसलीच शुद्ध नव्हती की हे असं काय झालं, तसं काय झालं. आणि मग आजीने हळूच बापाला सांगितलं की तिकडं गावाकडं असं घटना झालेली. हिची बालमैत्रीण ती तिथं उभी होती, ती गेलेली तिथं उभी होती आणि ती तिला बोलवती, हिला तिच्याकडे जायचंय आणि मी तिला मारून मारून आणलं. मी रडून रडून तिच्या ह्याच्यावर आले होते. पुण्यात आल्या आल्या मला हे सगळं सुरू झालं. दरदरून माझा ताप काय उतरेनाच. आणि इथं पण ती आमच्या म्हणजे जिथं आम्ही राहत होतो तिथं पण मागे चिंचेचं झाड आणि पार, तिथं पण रात्री मी पहाटे 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 शिशूला सगळे हागायला मुतरायला आमचे घराच्या बाहेर जो वावर होता इथं पण जाणायचा मळा, अजून पण जाणायचा मळा, म्हणून घोरपडी पेठेत ती जागा आहे. आम्ही घोरपडी पेठेत राहत होतो. घोरपडी पेठेत अजून पण जाणायचा मळा आहे. आणि त्याच्या तिथंच आमच्या राहण्याच्या जागा होत्या आणि कोपऱ्याचंच घर आमचं. मला पहाटे जेव्हा मला हागायला मुतायला आम्ही बाहेर पडलो, आम्हाला सगळ्या लेकरांना असं बसवलं आणि आजी बसली. आणि आजीला मी म्हणते मला ताप आला आणि तिने मला असं धरून बसली. मला अच्छा. बसता पण यायला, तापात फणफणलेले मला धरून बसली. आणि मी वळून मला आवाज आला, माझा आवाज, सुनीता ए सुने सुने सुने. माझं नाव सुनीता आणि आम्ही तिचं नाव सुलभा. आम्ही ए सुले ने सुने असं आम्ही बोलायचो. आणि मला ती धरून आजी बसली आणि तिकडून ती मला ए सुले ए सुने. आणि मी बघते तर ती सुली चिंचेच्या झाडाखाली घराच्या मागे, म्हणजे गावावरून आली इथं थांबली. आणि मी आजीला म्हणते आजी सुले इथं पण आली, बापरे! आजी सुली इथं पण आली, तिला बोलव, तिला घरात घे. आणि आजीने बघितलं कुठे, मी म्हणलं हे बघ की चिंचेच्या झाडाखाली थांबली, मला तिथं पण तू बोलू दिलं नाहीस. आणि तिने मला तिथं पण उचलून घरात पळाली आणि परत मला झोपवलं. आणि मग सगळी घटना माझ्या बापाला आईला सांगितली. हे बघ तिकडं असं असं घडलं आणि यामुळे हिने ताप का आला हे तेव्हा तर कळत नव्हतं, पण अशामुळं हिला ती लागली. हिचं काय आता ही पिक्चर सोडत नाही, हिला ही लागली. कारण घट्ट मैत्रिणी होतो ना आम्ही. हो. दरवर्षी मी तिच्याकडे त्या आशेने जायचे, तेव्हा पहिली तिच्या वाड्यात धूम ठोकायचे, बघ मी आले, चल हं. खेळायला जाऊ, हे करू ते करू. मग तिच्या घरातलं माझ्या घरातलं सगळं घेऊन नदीकाठी पळायचो. तर ती ती माझी ओढीने वाट बघायची, मी तिच्या ओढीने जायचो. तर ती ओढ तिला पुणे शहरात माझ्या बसच्या पाठीमागे तिचा आत्मा आला. तो इथं माझ्या घराच्या चिंचेच्या झाडाच्या तिथं तिथं सुद्धा ते दिसले. आत्ता बघितलं तर मला ते आठवतं की ते म्हणजे तिचं मन ओढ घेत होतं माझ्याकडे. कारण मला ती वाकुल्या दाखवत दाखवत गेली, ती डायरेक्ट सुळकनं खालीच गेली. हां. ती शेवटची आमची भेट ना, तर ते तिच्या मनात राहिलं. मी सगळं विसरून गेले. तर इथं आल्यावर ती लागली, म्हणजे माझा काय पिक्चर ती सोडत नव्हती. असं 8 दिवस तापाने मी फणफणले. आत्ता सुद्धा ते अस्तित्वात आहे. ते आपलं पुणे शहरातलं मध्यवर्ती गणेश पेठेतलं मीरा दातार. मग माझ्या आजीने मला मीरा दातारला घेऊन गेली की गावाकडे त्या त्या ते मलंग म्हणतात ना त्यांना, ते बघा असं मौलाना. मौलाना, त्यांना सांगितलं बाबा गावाकडं अशी अशी घटना घडलेली. गावाकडे अशी अशी घटना घडल्यामुळं बालमैत्रीण ती तिचा हे लागलेलं आहे, सुटत नाहीये दोघींचं हे. ते काय समजायचे समजून गेले. तिथं त्यांनी इथं टेकवा म्हणाले आणि आपटा म्हणाले. किती वेळा म्हणत आता ते मला माहीत नाही किती वेळा ते आपटा म्हणाले इथं. आणि तिथं कबरीचं तिथं डोकं आपटायचं, मग ते पाठीवर मारतात की तू त्यांच्या भाषेत की तू निघून जा, चली जा चली जा चली जा. म्हणजे ते मला मारायचे. चली जा कुणाला म्हणायचे मला काय त्यावेळेस कळायचं नाही, पण लय मारायचे. असं सतत चाललं होतं महिनाभर. तेव्हा कुठे त्यांनी अजून तोडगे सांगितले. मग त्याचा काय फरक पडेना मला. मग थोडं बरं वाटायचं की परत ते सुरू व्हायचं, म्हणजे जास्त करून आमुष्याला व्हायचं, दिसायची वेळ. दिसायची हे. आणि मला एकतर आमची संडासाची जागा त्या गाळी वावरात, इथं सुद्धा आडे-आडोळी. जाण्याच्या माळ्यामध्येच. आणि जाण्याच्या माळ्याला जायला चिंचेचंच झाड होतं, ती दिसायची. म्हणजे त्यावेळेस ती जी काळ वेळ असायची त्यावेळेस आजी आम्हाला बाहेर पडून द्यायची नाही, पण ती आली होती. ती ती आत्मा काढण्यासाठी ते हाजी मलंग म्हणजे ते दर्गा, मीरा दातारच्या दर्ग्यात तर आम्ही जायचोच. ते मलंग तर ते उठी करायचेच. परत सांगितलं की यांना देवरशाकडे पण घेऊन जा. मग देवरशाने पण उतारे म्हातारे हे ते सगळं करून मग ते
काय आता त्या काळी आजी आजोबांनी आमच्या काय केलं मला माहिती नाही. आजी विशेष म्हणजे आजीनी. कारण आजीनीच सगळं हे करायची. मग कुठे करदुडे बांध, नाडे बांध, हं. करदुडे बांध, नाडे बांध, खायला घे, उतारे टाक, असं वर्षभर चाललेलं. आणि मला मग तो हळू-हळू, हळू-हळू, हळूहळू ताप कमी झाला. ताप कमी झाला तेव्हा कुठे तब्येत खायची प्यायची पण माझी हे झाली होती. इतकी बारीक ही तब्येत आणि आजी बाहेर पाठवायचीच नाही. तर हा सगळा असा आमच्या त्या सुलूचा अनुभव. अजून पण अंगावर शिरशीर येते तिचं आठवण काढली. त्याच्यानंतर मात्र आमचं आजीनी म्हणजे की एक डोळ्यासमोर कसलं बी गाबडं, कार्टं काय जरी असलं, तर तिथं जाऊन असं काय घडायला नको. हं. हं. तर म्हणून आम्हाला परत गावाला त्यांनी पाठवलेलं आहे. भेटायचं असेल तर इकडे येऊन भेटा. त्याच्यामुळे तुमचं गावाला जायचं माझं गाव सुटलं त्याच्यानंतर. त्याच्यानंतर तर काय 2-4 वर्षामध्ये सगळं सुटलं. कारण तेच मामाच इकडे येऊन भेटायचे आम्हाला. आमचं गाव म्हणजे कायमचं सुटलं म्हणजे सुटलं. पण ती जी आठवण शेवटची मनात राहिली, ती राहूनच गेली. आणि अजून पण ती आठवण येते. तुमच्यामुळे त्या गोष्टीला परत उजाळा मिळाला आणि मला खरंच म्हणजे तिचे अजूनही डोळे भरून येतात कधी तिची आठवण झाली की. कारण बालपण हे बालपण असतं हो. हो. परत आपलं ते गाव, ती गावाकडची सगळी गोष्टी, ते काय परत येत नाही. पण त्या गोड आठवणीबरोबर ही कडू आठवण मनात कायम राहिली. बरं. ती जी तुम्हाला म्हणायची इकडे, इकडे हे सोडून अजून त्याच्या व्यतिरिक्त काय म्हणायची का तुमची मैत्रीण तुम्हाला? हा म्हणजे बालसुलभ अवस्थेत खेळायला येईल. खेळता गेली ना ती. तेच ना, त्याच्या व्यतिरिक्त काय नव्हती म्हणत? हा म्हणजे खेळायला जाऊ. हं. चल खेळायला जाऊ. पण मला तिकडे कोण कशाला जाऊन देते. बरं. मग ही गोष्ट तुम्ही तिच्या आई-वडिलांना तिथं कळवली का, ही तुम्हाला दिसत होती म्हणून? गावाकडची गोष्ट गावाकडेच राहिली. आम्हाला ह्या सगळ्या भेदरून म्हणजे आजीने आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीला भेदरून बाबा इथं अजून दुसऱ्याच्या लेकराबरोबर असं काही घडू नये. बरोबर. आणि आम्हाला गावाकडे पिटाळलं, पुण्याकडे पिटाळलं. ती ज्याची अमानत आहे त्याच्या ताब्यात गेलेली बरी. इकडे काय पोरांच्या बाबतीत काय वाईट वक्त घडू नये म्हणून. पण आम्हाला ती ही एक होती ना, की ह्या मामाकडे पण येता तिकडे पण बालसुलभ अवस्था असते, की इकडे पण ह्या मामाकडे पण जरा खाऊ-बिऊ घाऊ, हं. चापड-कोपड घेऊ, इकडे पण ह्या पण उरसात जरा फिरू. म्हणून मग ते पण तिथं जायचो आम्ही त्या बार्शीमध्ये. पण त्या गावामध्ये परत मानकेश्वरमध्ये आम्ही परत ह्या घटनेमुळे आम्हाला परत बोलवलं नाही आणि आम्ही गेलोही नाही. बरं. तर हा होता तुमचा अनुभव. हां, आता पण अनुभव. तर मित्रांनो, हा होता मॅमचा अनुभव आणि अनुभव खूपच भयानक होता. ह्या अनुभवामुळे आपल्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी आठवल्या. जे काही कोणाला जर गावाची आठवण आली असेल, नक्की त्यांनी कमेंट करून सांगा, की तुम्ही कुठल्या गावचे आहात आणि तुमच्या मामाचं गाव कुठलं आहे ते. तर आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.